सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका हा केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्टीनेही अत्यंत समृद्ध असा तालुका आहे. हा तालुका केवळ गावांचा समूह नसून तो इतिहास, श्रद्धा, संघर्ष आणि निसर्ग यांचा जिवंत संगम आहे. अकोले चळवळींचा तालुका म्हणून ओळखला जातो. चळवळ इथल्या रक्तात आहे. स्वातंत्र्यपूर्वी काळातील ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी चळवळीपासून ते पौराणिक कथांनी नटलेल्या धार्मिक स्थळांपर्यंत, शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने असलेल्या प्राचीन मंदिरांपासून ते ब्रिटिशकालीन अभियांत्रिकेचा ठसा उमटवणाऱ्या भंडारदरा धरणापर्यंत अकोले तालुक्याचा इतिहास बहुआयामी व प्रेरणादायी आहे. मराठ्यांच्या कार्यकर्तृत्वाने नटलेला हा मुलूख आहे. इथल्या दरीदरीला इतिहासाचा वास आहे. इथला एक एक गड किल्ला म्हणजे स्वप्न आहे, महाकथा आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध जावजी बांबळे, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंद खाडे, भागोजी नाईक यांनी पेटवलेली मशाल पुढील पिढींना प्रेरणा देत राहील. या भूमीने अनेक क्रांतिकारकांना जन्म दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभ्या राहिलेल्या क्रांतिकारी उठावांमध्ये, चळवळींमध्ये अकोले तालुक्याचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात येथील जनतेने अन्यायाविरुद्ध उभे राहत बलिदान, त्याग व धैर्याची परंपरा निर्माण केली. अन्यायाविरोधी आवाज उठवण्याचे धैर्य इथल्या सामान्य माणसाने दाखवले. श्रमिक, कष्टकरी माणसांसाठी त्यांच्या जन्ममरणाशी संबंधित अनेक लढे स्वातंत्र्योत्तर काळात लढले गेले. महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास कारणीभूत ठरले. या इतिहासाबरोबरच धार्मिक व पौराणिक स्थळांनी अकोलेच्या संस्कृतीला आध्यात्मिक अधिष्ठान दिले आहे. तालुक्यातील हरिश्चंद्रेश्वर, अमृतेश्वर, सिद्धेश्वर, टाहाकरीचे जगदंबा मंदिर या मंदिरातील शिल्पकलेतून त्या काळातील समाज जीवन, जीवनशैली, श्रद्धा व कलाविष्कार यांचे दर्शन घडते. ब्रिटिशकालीन भंडारदरा धरण हे केवळ पाण्याचे साधन नसून त्या काळातील कष्ट, दूरदृष्टी आणि अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देते. तर कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य हे निसर्ग संपदेचे अनमोल वरदान आहे. अभयारण्यातील डोंगर, जंगल, दुर्गम घाटवाटा आणि जैवविविधता ही अकोलेची निसर्गदत्त देणगी आहे. इथे निसर्गाशी नातं जपणारी आदिवासी संस्कृती आजही आपल्याला साधेपणा आणि समतोल जीवनाचा धडा देते. अकोले तालुका हा केवळ पर्यटन स्थळ नसून पर्यावरणीय संवर्धनाचा एक महत्त्वाचा वारसा आहे. या पुस्तकाचा उद्देश अकोले तालुक्याच्या या सर्व पैलूंना एकत्रितपणे मांडणे हा आहे. ब्रिटिशकालीन लढे, उठाव, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची शौर्यगाथा, ऐतिहासिक घटना, शिल्पकलेच्या धार्मिक स्थळांची महती, निसर्ग संपदा या सर्व घटकांचे वस्तुनिष्ठ अभ्यासपूर्ण व सुलभ भाषेत दस्तऐवजीकरण करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. भावी पिढीला आपल्या स्थानिक इतिहासाची ओळख व्हावी, संशोधकांना संदर्भ मिळावा आणि सर्वसामान्य वाचकांमध्ये या भूमीबद्दल अभिमान व कृतज्ञतेची जाणीव निर्माण व्हावी, हा या लेखनामागील मुख्य हेतू आहे. अकोले तालुक्याच्या वैभवशाली, गौरवशाली इतिहासाला आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारे हे पहिले पुस्तक वाचकांच्या हाती देताना ते केवळ माहितीपर न राहता प्रेरणादायी ठरावे अशी आशा व्यक्त करतो. प्रकाश आरोटे.